जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप अशी देवाला प्रार्थना केली की थोडा तरी पाऊस पडू दे. निसर्गासाठी काम करत असताना निसर्गाने हाक ऐकली आणि आज चक्क पाऊस पडलेला आहे. 15 मिनिटं टवटवीतपणा आलेला आहे. उद्या अजून छान दिसतील. खूप झाडांना मी या 6 महिन्यामध्ये लहान मुलासारखे जपलेले आहे. मी खूप म्हणजे खूप कष्टाने ही बाग जोपासलेली आहे, अगदी लहान मुलासारखी. पाहू शकता, फम लावलेले आहे, त्याला फळं धरलेली आहेत. आत्ता 15 मिनिटापूर्वी 15 मिनिटं पाऊस झाला. देवाने ऐकलं, खूप छान वाटते. हे पाहू शकता. त्यामुळे सगळ्यांना हे एकच सांगणं आहे की ज्या वेळेस आपण निसर्गासाठी काहीतरी काम करतो त्यावेळेस निसर्ग आपलं नक्कीच ऐकतो. हा माझा विश्वास होता आणि तो आज खरा ठरला. गाडी शेतापाशी थोडासा पाऊस झाला, अडकली मध्ये, तर 1 किलोमीटर मी चालत आले या माझ्या लहान मुलांना पाहण्यासाठी. खूप म्हणजे खूप छान वाटतंय मला. शब्दात त्याचं वर्णन नाही करू शकत मी. अशा प्रकारे फळं धरलेली आहेत, आपण पाहू शकता त्या झाडांना. हे पहा, ही जी ग्रीनरी आहे ही मला अशीच कायम हवी आहे, असं मी नेहमी प्रयत्न करते. चालायचं फिलिंग झाडांना वाटावं असं वाक्य मी यासाठी उच्चारलेलं आहे की त्यांनाही जाणवतं. आणि ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पॉझिटिव्ह रित्या घेतो त्यावेळेस निसर्ग आपला ऐकतो असं मला वाटतं. ईश्वराचे खूप खूप धन्यवाद माझ्या इतक्या साऱ्या झाडांना थंडगार केल्याबद्दल. पारंपरिक पद्धतीने शेती करताना ह्या सगळ्या गोष्टींची अडचणी येतात, पण त्यातून मार्ग काढून आपण खचून जायचं नाही. हे एकच सांगणं माझं शेतकरी मित्रांना, मैत्रिणींना, बंधू आणि भगिनींना सगळ्यांना सांगणं आहे. हे पहा, डोंगर, बाजूची शेती पाहू शकता आणि आपली शेती पाहू शकता. मी वारंवार या शब्दाचा उल्लेख अशासाठी करते की शेती ही दूरपर्यंत पाहिलं तर समुद्रासारखी दिसते. त्याचं कारण एकच आहे, कुठलंही झाड तुम्हाला कमी किंवा जास्त दिसणार नाही. हे पाहू शकता आपण, अगदी एकसारखे दिसतात, म्हणजे पाहणाऱ्यालाही खूप सुंदर वाटते. शेती अशी असावी आणि ही सर्वांनी ही संकल्पना अंमलात आणावी, एवढीच माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. धन्यवाद. जिथे सत्य तिथे आम्ही.